दरवाजा उघडल्यासारखा मला वाटला. हॅलो पब्लिक, मेन्शल वाईब्सच्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यांना पहिल्यांदा तर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सो आज हा ब्लॉग बनवण्यामागचा काही असा हेतू नाही आहे. म्हणजे आम्ही खूप दिवस विचार करत होतो की आपण ब्लॉगिंग स्टार्ट करूया. सो आज निमित्त साधलंच, म्हणजे करूया सुरू. आणि आज आम्ही चाललो आहे खारघरला. म्हणजे खारघरलाच आहोत आता आम्ही. मेला लागला आहे. सो नक्की कुठे लागला आहे मीना? ॲक्च्युली खारघरमध्ये 2 ठिकाणी मेला आहे, पण आपण चाललो उत्सव चौक. ओके. कारण स्टेशनपासून जवळ तेच आहे. आम्ही तरी चालत चाललो. Yes. गोवा ऑटो टॅक्सी एनी डे. एक्झॅक्टली. सो आता आम्ही चाललो आहे आणि ऑलमोस्ट आपण आता पोहोचू ना 10-15 मिनटं. हां, 10-15 मिनिट. येस. आम्ही जस्ट स्काय वॉक आहे डिरेक्ट, नो ट्रॅफिक. सो इफ तुम्हालाही यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात. तेच खारघरमध्ये हिरानंदने रिअल इस्टेट आहे. तिथे खूप मोठं असं शॉपिंग स्ट्रीट आहे. येस. तुम्हाला दिसत असेल हे या साईडचा ही नाही हे मीनाला आता चूज करते नक्की. मला सगळं घ्यायचं. तिला सगळंच आवडतं आहे बघितल्यानंतर इथे. म्हणजे हां काय बोल सगळं. गाईज आम्हाला खूप जास्त सपोर्ट करा, जेणेकरून मी मिनलला जे पाहिजे ते घेऊ शकेल. तुम्हीही येऊ शकता इथे, काय नाही, ते खूप चांगले कलेक्शन्स आहेत. बघू शकता तुम्ही इकडे. गाईज तुम्हाला आवडते का बघा, हे मला तर छान वाटतं. अच्छा. ब्रेसलेट बघायचं सोडून तिने हाताचं काय म्हणजे करून ठेवलं आहे बघू शकता तुम्ही. हां, दिस इज व्हेरी म्हणजे नीडेड आम्ही थिंग फॉर गर्ल्स. आपण ब्रेसलेट बघायला आलो आहे आणि Please तिथे shut काय up. चालू Shut आहे, up. लिपस्टिक बघणं आणि शेड बघा. तिने म्हणजे तिने वकांडा फॉरएव्हर केलं आहे कुछ भी. आणि तिला घेऊन दे ना. देतो ना. लाईक घेऊन सपोर्ट दे. करा तुम्ही प्लीज. काहीच घेऊन देत नाही. नाही, आम्ही जे घ्यायला आलेलो ते नाहीच आहे इथे. ब्रेसलेट घ्यायला आलेलो पण ते ब्रेसलेट नाही आहे. आणि ब्रेसलेट सोडून सगळं आवडलं आहे देत नाहीये मला काय. आणि हिला सगळं पाहिजे ते. म्हणजे आता एका वेळेला मी एक देऊ शकतो की नाही का? सध्या. म्हणजे अरे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है तो. सगळं घेऊन द्यायचं. बरं. सो आता बघू आम्ही पुढे कदाचित थोडंसं खाऊ, कारण मीनाला भूक लागली आणि भूक लागल्यानंतर ती खूप जास्त बडबड करते. सो बघितलं जरा खायला चाललो आहे आता आम्ही. मीनाने चिकन फ्राईड मोमोज मागवलेले, ते फायनली आले. मैं कब हो गया ये? हे फक्त बोलायला आहे ना, असं काही नसतं. ठीक आहे. भूक लागली ना. आपल्या पार्टनरसोबत बाहेर आलो ना की खाणं हे मस्ट आहे. म्हणजे खाणं हे मस्ट आहे. बघू शकता तुम्ही, खाणं हे जग आहे, खाणं हे सर्वस्व आहे जे म्हणतो आपण, ते ह्यांच्यासाठी लागू आहे. आपण खाल्लो. वाह दीदी. स्ट्रीट फूडची सवय हिनेच लावली. मी स्ट्रीट फूड खात नाहीच असतो, बिकॉज मी डाएटवर असतो. पण ही आली, हिच्यासोबत असतो की डाएट सगळं संपतं माझं. सो येस, आमचं खाऊन झालेलं आणि आम्ही थोडंसं असंच सर्च करत होतो, तर आम्हाला फायनली काहीतरी सापडलंय जे खूप प्रिटी आहे. ती बघू शकतात. अच्छा, हमको सिखा रिया है. मिनलने तिच्यासाठी घेतलं ॲज युजल. आय कॅन्ट कंट्रोल मायसेल्फ राईट. ओके. मी खरं सांगतो तुम्हाला, इकडे एवढे भारी कलेक्शन्स आहेत ना पॅन्ट्सचे, ज्वेलरीजचे, मला खूप जास्त आवडलेत. मी नेक्स्ट टाइम क्रॉप टॉप्स, स्कॉट सेट, वन पीस, डॅनिम स्कर्ट्स, एव्हरीथिंग. So- त्याहूनही बेटर म्हणजे मी खाऊ गल्ली आहे. Exactly. एनिथिंग यू वॉन्ट. लाईक चुम्मा. मी नेक्स्ट टाइम येणार तेव्हा इथे खूप जास्त शॉपिंग करणार आहे. मी ठरवलेलं आहे. फायनली आम्ही मेलाला पोचलो आहे आणि मिनलला मेलाच्या बाहेरच काहीतरी असं क्रेझी सापडलं आहे. सो ती आता जरा बघते काय खायचं आहे आणि काय नाही. तर ते खाऊन झाल्यानंतर बघू आम्ही जाऊ. म्हणजे मला असं वाटतं अर्धा तास जायला त्याच्यात. पण अजून मेलाही सुरू झालेलं नाही. सगळे आता स्टॉल्स लावत आहेत वगैरे, तुम्हाला दिसू शकतात आतमध्ये. सो वेळ आहे, अजून खूप वेळ आहे. तोपर्यंत आम्ही टाईमपास करणार आहोत. आणि मीनलही टाईमपास करताना दिसत असेल तुम्हाला. म्हणजे हां, ती एक टेस्ट करते. मला तरी ह्यातलं काहीच आवडत नाही जास्त, पण मी तिच्यासाठी ओके येस जायफूड मी खाईनच, म्हणजे मी खातो. सो आता अर्धा पाऊंड तरी आमचा टाईमपास चालणारच आहे इथे. मिनलने इमली खाल्ली आणि तिला इतकी 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 आंबट लागलेली आहे ती.
वेडी. तर आम्ही काकांना कैरी कापायला सांगितली आहे 10-20 रुपयाची. फुल ऑन टाईमपास चालला आहे आमचा, काही टेन्शन नाही आम्हाला, कारण अजून सुरूच झालेलं नाही आहे. आणि मिनलला पण तुम्ही एन्जॉय करताना बघत असाल. आवडतं माझ्यासाठी हा टाइमपास नाही. हमारे यहाँ ऐसा ही होता है. मेलाच्या एकदम अगदी समोरच तुम्हाला दिसेल. आणि फुल ऑन काका कैरी एकदम मसाला बिसाला लावून देतात छान. मिनलने इमलीही घेतली आहे आणि कच्चा आमही घेतला आहे. मला तर कच्चा आम खूप आवडतो, मी कच्चा आम घेणार आहे. असंच खातात राईट. आमच्याकडे ना काहीच म्हणजे मी शाळेत होतो तेव्हा आमच्या ग्राउंडवर एक झाड होतं. तर त्या झाडाच्या म्हणजे ते झाड मधोमध होतं ग्राउंडच्या, आणि तिथे ना असे कच्चे आंबे लागायचे एकदम पूर्णपणे. तर आम्ही ते तोडून मसाला घेऊन यायचो घरून आणि ते लावून खायचो. सो आज पुन्हा ती मेमरीज असे रिकलेक्ट झाले, कारण खूप 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 दिवसानंतर, आय थिंक वर्षानंतरच मी खातोय हे. मी ते एन्जॉय करते. सो आय एम नॉट टॉकिंग. आम्ही थोडेसे असे वेळेच्या आधी पोहोचलोय ना, ऍक्च्युली अजून काही चालूच नाही झालंय. सो मग तुम्ही येताय हा म्हणजे तर मग 6च्या नंतरच या. हा. ते सारखं नका येऊ असं आधी. हा जो प्रकार आहे, हा जो मी तिला दिलेला आहे बर्थडेला, 24 तास तिच्या हातात असतो. हे लिप बाम आहे. आणि म्हणजे असं काही नाहीये, मला सगळेच लिप बाम आवडतात. लिप बाम हा प्रकार ज्याने इन्व्हेंट केलाय तो व्यक्ती मला एवढा प्रचंड पण अफाट आता मी तुफान दिलंय ना. आवडतो. हे लिप बाम आणि माझ्यात एक अतूट न संपणारं नातं आहे, जे कधीच नाही संपणार. इथे 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 लादलं, इथे असं इथून घेऊन बाहेर निघालं असं. लिप बाम म्हणजे हे जीव की प्राण आहे. म्हणजे मी एका बाजूला राहीन पण लिप बाम नाही राहणार असं असं नाही आहे. वेगळं. हो आहे, असंच आहे. बघितलं. सो फायनली आम्ही आता आतमध्ये चाललोय, कारण आम्हाला बोर झालेलं खूप बसून, खूप बोर झालेलं. आणि जवळच बसलो आम्ही, जेणेकरून आम्हाला जाता येईल लगेच. सो आम्ही एंट्री केली आता. आणि स्टॉल तर सुरू झालेले आहेत सगळे. आम्ही असे छानसे असे टाइम लॅप्स दाखवतो. मला तुम्ही बघा. खूप चांगले चांगले स्टॉल्स लागलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता. मिनल पण काही स्टॉल्सला बघते काय चांगले आहेत काय नाही. खूप चांगले चांगले ज्वेलरीज आणि ॲक्सेसरीज तुम्हाला मिळतील. मिनलला काहीतरी आवडलेलं आहे आणि तिने घेतलं आहे. मिनल काय घेतलं आहे? कलरफुल रबर बँड्स घेतले. दाखव जरा. जाम क्रीम जे आहे पण कारण की माझा फंकी हेअर डे आहे, सो मला हे लागणार आहे. येस, कूल. चांगलं आहे ना, स्वस्त आहे, चांगलं आहे. पण 10 रुपये फक्त. तेवढे छोटे आहेत बघा. मला एक स्कॅम सांगतो जी मिनल करते, म्हणजे तुम्ही बघा आता. म्हणजे कोणाचं लक्ष नाही आणि ती अशी क्लिप इकडे तिकडे करते. कौन है ये लोग? लाईक तिला जो कलर पाहिजे त्या पद्धतीने. म्हणजे आता ॲक्च्युली या क्लिप्समध्ये वेगवेगळे व्हरायटीज आहेत. लाईक ह्याचं डिझाईन वेगळं आहे, नंतर ह्याचं डिझाईन वेगळं आहे. तो तिला जो कलर पाहिजे तो ती लावून घेते लिटरली. बघू शकता तुम्ही. दिस इज इंडिया. ओके, दिस इज इंडियन पीपल. इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स. दाखव जरा. नाही, हे मी घेतलंय. हां हे मी घेतलंय. हां. सो ऑलमोस्ट तिने हे कलर्स म्हणजे इकडे तिकडे लावून लावून घेतलेले आहेत. आणि आता ती घेणार आहे. 10 रुपयाला आहे, पण जुगाडू आपल्याकडे डोकं खूप भारी आहे ना. उद्या तिच्या कॉलेजमध्ये फंकी हेअर डे आणि तिचे हे प्रयत्न इथे ते चालले आहेत. म्हणजे हे असे फंकी क्लिप्स बघणं, हे छोटे छोटे असे क्लिप्स बघणं, मोठे मोठे मला क्लिप्स असं अजीब वगैरे ट्राय करायला आवडतं. सो आय एम ट्राईंग. आणि जर कॉलेजवाल्याने सांगितलं की फंकी करा, ते डबल फंकी होणं तर म्हणताय. सी, दिस इज व्हॉट इन्स्पिरेशन. ती मला इन्स्पिरेशनही दाखवते. आणि ओ माय गॉड, सी हे तिचं इन्स्पिरेशन आहे. म्हणजे उद्या फंकी हेअर डे जे काय आहे हेच करणार आहे मी उद्या, हेच करणार आहे. आम्ही पुढे जातोय जरा. आणि तिला ज्वेलरीज आवडलेले आहेत. बघूया आपण काय म्हणणं तिचं. बांगड्या आवडल्या आहेत. बेंगल्स बघते ती.
भैया 30 वाला 50 में बेच रहे हो आप, ये 30 वाला है। बार्गेनिंग लेवल देख रहे हो, एक नंबर आहे. 30 में आता है, आप 50 में बेच रहे हो। फायनली तिला जे आवडले त्यातले हिने 2 ते घेतले. हां, हे बघू शकतात. जे म्हणजे तिचं असं मन खूप असं विचलित होत होतं. म्हटलं घे बाबा, घे एकदाचं. आणि तिला खूप आवडतात बँगल्स. काय ना, मला सगळंच आवडेल, पण सगळं मी नाही घेऊ शकत. येस. आय एम व्हेरी अंडरस्टँडिंग मॅच्युअर वुमन इन हिज लाईफ. सो मी सगळं नाही. गर्लफ्रेंड बोलायचं होतं ना, और वाईफ. वुमन इन युअर लाईफ म्हणजे काय झालं? ती खूप हॅपी आहे आता. फायनली तिला बेंगल्स मिळालेले आहेत. आता आम्ही थोडं पुढे चालत चालत बघतो, एक्सप्लोर करतोय. ऑलमोस्ट आता संध्याकाळ झालेली आहे, म्हणजे रात्र झालेली आहे. आणि आता आम्ही बघू, म्हणजे थोडंफार इथले इथे एक्सप्लोर करू आणि गेम्स खेळायला जाऊ. मेन आमचा मुद्दा आहे तो आम्हाला आकाश पाळण्यात बसायचा आहे, कारण मीनाला खूप दिवसांपासून आकाश पाळण्यात बसायचं होतं. साड्यांच्या कलेक्शन्समध्ये आली आहे ती, आणि आता साडी बघते ती, कारण तिला साड्या खूप जास्त आवडतात. म्हणजे साड्यांचं क्रेज आहे तिला. ती मीनल तिकडे शॉपिंग करते. तिने मला पाण्याची बॉटल आणायला सांगितले, बिकॉज ऑफ तिला तहान लागली. सो आता पाण्याची बॉटल घ्यायला आलोय मी. कितने काय? थोडा थंड आहे क्या? देतो की तुम्हाला दिसत असेल आकाश पाळणा समोर आहे, आणि मी खूप एक्सायटेड आहे. पण मिनलची शॉपिंगच होत नाही, त्यामुळे मला तिथे जायला अजून खूप वेळ लागणार आहे. सो मी सगळं कवर नाही करू शकत, पण जितकं कवर करता येईल तितकं मी नक्कीच करीन. अजूनही ती साडीच्या सेक्शनमध्येच आहे आणि साडी बघते. नाही, साडीच्या सेक्शनमध्ये नाही येते आता ती आहे कपड्यांच्या सेक्शनमध्ये, जे की तिचा आवडता प्रकार आहे. आणि पाण्याची बॉटल घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही हिला, आनंद बघा तिच्या चेहऱ्यावर. कपड्यांचं सेक्शन बघितल्यावर तिचा वेगळा एक उत्साह असतो. फायनली ती त्या ज्वेलरी आणि त्या सगळ्या स्ट्रीट शॉपमधून बाहेर आलेलो आहेत आम्ही, आणि गेमिंग सेशनमध्ये आलेलो आहे. मला खूप आनंद होतोय, कारण मला खूप बसायचं आहे त्या आकाश पाळण्यात. आम्ही जातोय आकाश पाळण्यात. हाच तो क्षण, हीच ती वेळ ज्याचे आम्ही इतके दिवस बघत होतो. आणि निमित्त साधून आम्ही आज ब्लॉग आणि आकाश पाळणा. यस. जर डोळे चमकतात ना माझे असे, अरे बापरे, आहा. ते बसल्यानंतर वेगळेच चमकणार आहेत. आणि ओके, फुल ऑन मजा येते. फास्ट पण आहे भाई. मला एकदम असं लहानपणीचे दिवस आठवलेत एकदम. फायनली तिकीट आहे. फायनली आम्ही 200 रुपये दिलेले आहेत तिकिटाला. थोडंसं कॉस्टली आहे, म्हणजे 100 रुपये एक तिकीट आहे, पण मला वाटतं कॉस्टली आहे, कारण 50 रुपयाला एक तिकीट तरी येतं. एक्झॅक्टली. सो थोडंसं महाग आहे. आता आम्ही चाललोय. सजा आहे, हिची सजा आहे. मला तर मजा येणार आहे बाई. आम्ही बसलेलो आहोत. मोबाईल सांभाळ. हो, मोबाईल सांभाळायचा आहे, आणि सुरू झालेला आहे फायनली. मिनलची हालत बघा तुम्ही, तिची पूर्णपणे फाटलेली आहे. खूप जास्त हळूहळू. और मैं आसमान की ऊंचाइयों में क्रेजी मजा येते, काय बोलू. मिनलची हालत बघा तुम्ही. अरे मम्मी रे, अरे बाप रे, अरे दादा रे. गाईज व्ह्यू बघा, एक नंबर. नहीं 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 नहीं. मोठ्यात डोळा येतो. पोटात काय येतोय मिनलच्या बिचारी. बस दादा. क्यू हिला डाला ना. गाईज क्रेझी मजा आली, क्रेझी. ओ माय गॉड. म्हणजे वर्थ इट होते 100 रुपये. मी खरं सांगतो, महाग आहे. डेंजर भीती वाटत, पण मजा येते. मग त्यांनी फिरवले, पण चांगले राऊंड फिरवले, एकदम फुल ऑन मजा आली. आता आम्हाला 2 असे भारीवाले राईड दिसले. एक म्हणजे हा आमच्या समोर एक आहे तो, आणि एक जो आहे तो तुम्हाला दिसत असेल, बोट आहे, बोट. तो आम्ही ते करायला जातो. पहिले कोणतं करूया मग? सो आम्ही पहिले ते करूया. सो आम्ही पहिले ते करायला जातोय. बघू शकता तुम्ही, ही वाली राऊंड आम्ही मग करायला जातोय. चलो. मेला हे ॲक्च्युली मेमरीज क्रिएट करण्यासाठीच बनवले गेलेले आहेत. आणि तुम्ही कितीही काही करत असाल तरी तुमची मजा ना दुसरीकडे नाही. हो, एक्झॅक्ट. वॉटर पार्कच्या राईड्स मध्ये नाही. म्हणजे वर्षातनं एकदा येतो हा उत्सव, पण एवढी मजा देऊन जातो, कमाल. पुढच्या गेममध्ये जातोय. बघू शकता तुम्ही,
तिकीट घेतलेली आहे आम्ही आणि मिनल पुढे आहे. आम्ही बसलेलो आहोत, तिकीट घेतलेले आहेत आणि क्रेझी मजा येणार आहे. वी आर सो एक्साइटेड यार. आज ब्रेक डान्स नाव आहे. हा ब्रेक डान्स नाव आहे याचं. येस. सो आता ब्रेक डान्स करणार म्हणजे ब्रेक डान्स. A few moments later. क्रेझी आणि क्रेझी राईड होती. जे झटके लागलेत ना पण ब्रेक केले ब्रेक डान्स ने आम्हाला. ब्रेक असा ब्रेक झालोय असा. पण ह्याची मस्ती हा किती मध्ये फोन काढतोय म्हणजे पडला असता. मला ऍक्च्युली शूट करायचं होतं पण शूट करायला मिळत नव्हतं बिकॉज ऑफ माझ्याकडे बॅग पण होती. मी बॅग पण गेलेली हँडल केली आणि तुझ्यामुळे नाही मी बॅग हँडल करत होतो. पुढे आम्ही जातोय आता. त्याला काय म्हणतात बोट काहीतरी असं म्हणतात. हा जो प्रकार तुम्हाला माहिती आहे. तर तिकडे चाललोय. खूप हिंमत अशी गोळा करतोय कारण माझी खूप वाटते. बॉडी डेंजरस आहे पण मला वाटत नाही डेंजरस नाही म्हणजे खूप घट्ट पकडावं आय लागतं. फील लाईक की डर के आगे जीते माउंटेन जियो. तरी पण वाचवा. मी हे काढते ना तिथे उडून Yes. जाईल. A few moments later. गाईज क्रेझी मजा आली. क्रेझी म्हणजे शेवटला नव्हतं बसलो पण 14. हा 14. लोकलच बसलेलो थोडंफार पण पट्टू म्हणजे हात बघू शकता तुम्ही. पण या खतरनाक मजा खतरनाक. आता आमचा डाऊट असा आहे की आम्हाला असं वाटतं की परत एकदा आकाश पाण्यात जावं की टोरामध्ये बसून. सो आम्ही त्या दुविधामध्ये आहोत ते आम्ही सॉल्व्ह करतो. आणि तुम्हाला लवकरच सांगतो की आम्ही कोणत्या राईड मध्ये जाणार आहोत. डिसाईड केलंय की आम्ही आता टोरामध्ये बसतोय. सी दिसू शकते तुम्हाला. सो तिकीटही काढली आहे. टोराचं तिकीट कमी आहे. 80 रुपये तिकीट आहे. सो देता ना तिकीट. सो आता आम्ही बसायला चाललोय. हिला वरती बसायचं नव्हतं पण हिला वरती बसावं लागलंय. म्हणजे पाय लांब आहेत यार की अडकते. अडकते खाल्लेलं मोमोज जिरले सगळे. तर परत भूक लागली. आता आम्ही ही राईड झाल्यानंतर आकाश पाण्यात जाऊ. परत हा डर के आगे जीते माउंटेन जियो. कसं आहे की नाही मी इथेच राहते. माझं घर जवळ आहे. हा जाणार आहे इथून डोंबिवलीला. बघितलं काहीच. मी डोंबिवलीवरून खारघरला येतोय हिच्यासाठी आणि या उत्सवासाठी. मी सांगते काहीच बॅक स्टोरी. डोंबिवलीमध्ये उत्सव होता जिथे हा मला घेऊन जाणार होता. ह्याने मला बोलवलं. मी डोंबिवलीला गेले. A few moments later. बसलाय माझा. लास्ट के 10 सेकंड मैं यम को देखा मैंने. होते याच्या अंगावर नाही. भाई साहब खरं सांगतो ते 10 सेकंद माझ्या आयुष्यातले सगळ्यात मौलिक. फ्लॅशला ना तुझ्या अंगात ना काहीतरी आलेलं सॉरी फॉर माय लँग्वेज. तो गेला म्हणजे सुटला म्हणजे मी लगेच मेसेज की आता मला माझी भीती नाहीये कारण की मी ह्याच्या अंगावर पडते. हा खाली गेलाय आणि मला त्या 10 सेकंड साठी असा यमने दरवाजा उघडल्यासारखा मला वाटला. मी नर्क बघितलं ऑलमोस्ट. लिटरली मजा आली. परत आकाश पाण्यात जायचा विचार करतोय. चला मग जाऊया. आम्ही परत आलेलो आहोत. आम्हाला माहित नाही एवढी का आहे आमच्या आहेत म्हणजे आम्हाला खाच आहे. आणि यु नो व्हॉट गाईज आकाश पाळणं ही अशी एक गोष्ट आहे ना जी म्हणजे कितीही काही करा म्हणजे त्याच्यात मन भरत नाही. कारण की संपलं की अरे यार थोडा वेळ अजून एक राऊंड अजून द्या ना. कारण की कसं आहे पूर्ण शहर दिसतं वरून आणि तो जो स्पीड आणि तो जो एक ती जी भीती असते जो गोळा येतो ना पोटात ते एक्सपिरियन्स करायला मजा येते. जसं घेण्यात वरती आणून आम्हाला थांबवलंय. जी स्टोरी मगाशी अर्धवट राहिली की हा डोंबिवलीच्या मेल्यामध्ये मला घेऊन जाणार होता जो तो संपल्यावर तुम्हाला घेऊन गेलाय. हसदे चेहऱ्याला मतलब हे नाही की मग कधी कारण की माझी खूप दिवस इच्छा होती आकाश पाण्यात बसायची. फायनली आमचं सगळं करून झालेलं आहे. खूप मजा आली आम्हाला खूप जास्त. सगळं राईड मध्ये बसून झालेलं नंतर आमच्या साहेबांना थोडीशी नाही खूप अशी भूक लागली आहे. ती काहीच खात नाही कारण की ते असं बाहेर येऊ शकतं असं मला वाटतं. सो आय एम अवॉइडिंग. दाबेली आणि चायनीज एक नंबर असतो पण त्याला लांबही जायचंय सो तो खाऊन घेतोय. तर असं बाहेर निघल्या म्हणत आमच्या साहेबांना अचानक वेळ आलाय की त्यांना आता खायचंय पान. चॉकलेट पान म्हणजे ना एक वेगळं प्रेम आहे माहिती का. काही बोला जेवल्यानंतर पान पाहिजे. जेवला नाहीये सॉरी म्हणजे जे पण आहे पण पान दिसलं पान पाहिजे. भैया एक्साइटेड हो गए वीडियो बना रहे देख के. तो 20 रुपीज
लूट रची है लूट. हा मुलगा कठीण आहे कठीण. चॉकलेट पान डायरेक्ट खाऊ. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. आनंद बघा. माझं अजून मन करतं की आपण खाऊया. नाही बस. मरना तेरे को डर नहीं लगता. काहीच यार काय बोलू, पान तर एक नंबर होतं. म्हणजे माझा दिवस गेला आज एकदम छान. मी काय बोलते नानाचं टॅटू काढ. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया. लग्न कर आपण लगेच करूया, टॅटू काढूया. टॅटू बघ. कसं असतं माहिती का, लग्न केल्यानंतर ना आपल्याला अजून एक शॉर्ट मिळते. आता ही माझीच आहे. सो बोल बोल. आता लवकर तुमच्यासमोर व्लॉग येईल आमचा पूर्णपणे आम्ही केलेला. खूप प्रयत्न केलेत आम्ही. थोडं सांभाळून घ्या जर इकडे तिकडे झालं तर. पण आम्ही असेच एंटरटेन करत राहू तुम्हाला. आम्ही ह्याच्याहून खूप जास्त मस्ती करतो, तुम्हाला दिसेलच हळूहळू. सो हे निमित्त मात्र होतं जे आम्ही शूट केलं. आणि सुरुवात करायला एक कारण हवं होतं. खूप दिवस आम्ही शोधत होतो की सुरू करूया करूया करूया. असं फायनली ते कारण आम्हाला मिळाले. चला मेळ्यात चाललोय, सुरू करूया. सो चाललेलं आहे, आमची मजा झाली, व्यवस्था खाऊन झालं वगैरे वगैरे. आता ही हिच्या घरी जाणार, मी माझ्या घरी जाणार. हा मला माझ्या घरी सोडणार, मग हा ह्याच्या घरी जाणार. तर एवढंच सांगणं आहे की लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि खूप प्रेम द्या जसं इंस्टाग्रामला देतात. आम्ही असंच एंटरटेन करत राहू तुम्हाला. प्रयत्न पूर्ण असतील. येस. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टाटा.